जी महत्त्वाची आज एक पत्रकार परिषद मी पूर्वनियोजित होती त्याचा विषय मगाशी सांगितला। आजची जी पत्रकार परिषद आहे ती सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांच्या प्रचारासाठी देशाचे नेते आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांची जाहीर सभा 30 ऐवजी आता 29 तारखेला दुपारी 1 वाजता सैदापूर कराड येथील ॲग्रिकल्चर ग्राउंडवरती आयोजित केलेली आहे। या सभेला सातारा लोकसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येनं किमान 1 लाख लोक जमतील असं उद्दिष्ट आम्ही महायुतीनं जिल्ह्यामध्ये या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे। महायुतीचे सर्व प्रमुख नेते त्याच्या नियोजनाला आम्ही सुरुवात केलेली आहे। मागाशी जसं मी सांगितलं तसं आज देशाला गरज ही माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाची आहे आणि माननीय मोदी साहेबांचं विशेष लक्ष हे महाराष्ट्रावरती आहे आणि त्यातल्या त्यात सातारच्या गादीवरती विशेष प्रेम हे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचं आहे। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांचे आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे व्यक्तिगत संबंध राजकारणाच्या पलीकडचे आहेत। छत्रपतींच्या गादीला मान देणारे हे देशाचे माननीय पंतप्रधान आहेत आणि त्याच प्रेमापोटी महायुतीच्या उमेदवार म्हणून खासदार उदयनराजे भोसले साहेबांच्या प्रचारासाठी माननीय मोदी साहेब 29 तारखेला जिल्ह्यामध्ये येत आहेत। आम्ही सर्वजण राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्या सभेला उपस्थित राहणार आहेत। दोन्हीही उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतील कारण आता शेवटचा टप्पा म्हणजे तिसऱ्या टप्प्यामधला 7 तारखेचा जिथं प्रचार संपणार आहे तिथं राज्याचं नियोजन आम्ही असं केलेलं आहे, ज्या विभागात मुख्यमंत्री असतील त्याच्या दुसऱ्या विभागामध्ये एक उपमुख्यमंत्री जातील आणि तिसऱ्या विभागामध्ये दुसरे उपमुख्यमंत्री जातील असं राज्याचं प्लॅनिंग राज्यस्तरावरती आम्ही महायुतीचं केलेलं आहे। परंतु तरीसुद्धा आमचा प्रयत्न राहील की दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या दौऱ्याप्रमाणे कसं शक्य होईल तसं येतील। परंतु आम्ही सर्व आमदार जिल्ह्यामधले बाकी आमचे सगळे नेते माजी आमदार आहेत, होणारे काही आमदार आहेत, असे सगळे जे मोठे मोठे नेते आहेत आम्ही सगळेजण या सभेच्या तयारीला लागलेलो आहोत आणि यशस्वी सभा ही माननीय मोदी साहेबांची येणारे 29 तारखेची करण्यासाठी आम्ही काम करतोय आणि माननीय मोदी साहेबांची 29 तारखेची सभा एवढी मोठी यशस्वी आपण करू की त्याच दिवशी या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांच्या विजयावरती त्या सभेनंतर शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीचं काम जिल्ह्यामध्ये आम्ही सगळेजण करू। सभा यशस्वी